नॉन स्ट्राईकला अतुल ठाकरे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलीच ओव्हर घेऊन जाईल तो अरबाज. सामना करेल तो धनराज सावंत. टाकले त्याच्या कोण घेईल का मला KPL ला. असं खेळलो तर KPL ला कोण घेणार नाही मला. शॉर्ट चेंडू होता आणि हवेमध्ये खेळलाय. झेल होऊ शकला असता पण झेल सुटला जातोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवर येतोय तो चौकार. धनराज यांच्या बॅट मधून निघालेला फोर्सिंग शॉट. खराब शतरक्षण. झेल होऊ शकला असता पण झेल काय सापडला नाही. पहिल्याच चेंडूवर 4 धावा. खूप सुंदर सुरुवात झालेली आहे ते गजानन स्मृती सावंतपाडा या संघाची. झेल होऊ शकला असता पण झेल टिपता आला नाही तो सोनू यांना. दुसरा चेंडू अरबाज. धनराज साडे. यॉर्कर चेंडू होता. खेळून काढला समोरच्या दिशेने चिन्मय स्ट्रगल करताना. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न नाही होत आणि एकच धावेने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचते. खूप सुंदर असा चेंडू टाकला होता अरबाज यांनी. यॉर्कर चेंडू. आता स्ट्राईकला असेल तर अतुल. अतुल ठाकरे पहिलाच चेंडू घेऊन अरबाज यांचा. शॉर्ट चेंडू होता आणि पहिलाच चेंडू फोर्सिंग शॉट. चेंडूला फेकून देतो सीमारेषेच्या पार आर पार. 6 धावांसाठी षटकार. खाकावलेला बॅट्समॅन आहे हा. कधी पण खाकावलेला असतो. शॉर्ट चेंडू येतो कधी, झोपतो कधी, पडतो कधी, मारतो कधी, याचीच वाट पाहत असतो अतुल ठाकरे. खूपच सुंदर शॉट. पहिल्याच चेंडूवर षटकाराने खाता खोलतो तो अतुल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अरबाज आपल्या होरीतील चौथा चेंडू घेऊन अतुल ठाकरेसाठी. सोडून दिला होता चेंडू आणि विकेट किपर पण सोडून देतोय. जाऊ दे मी पण सोडतो आणि 4 धावा. वाईट प्लस 4 धावा म्हणजे 5 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. सोडून दिला होता विकेट किपरनी. खूपच बाहेर चेंडू हाताळलेला अरबाज यांनी. संघाची धावसंख्या 16 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अरबाज पुन्हा एकदा आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन अतुल ठाकरेसाठी. शॉर्ट चेंडू आणि फेकून दिले चेंडूला ऑफ साईडच्या लेग साईडच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. माझ्या वडीला आशिष जुडताना तन्मय यांनी याचं काम फिट केलेला त्या दिवस. 4 चेंडूवर 4 मारल्यावर त्याच्या सगळ्या आतड्या बितड्या साईडला झालेल्या. पण 5वा चेंडू तन्मय यांनी सन्मान केला त्याचा. नाहीतर मी बोललो त्याला जाऊ दे तन्मय, नवीन गोलंदाज आहे. पण इथे या सामन्यामध्ये चौकारांनी अतुलची धावसंख्या होते ती 10 रन आणि संघाची धावसंख्या होते ती 20 रन. पुन्हा एकदा अरबाज आपल्यावरचा 5वा चेंडू. पुन्हा एकदा हवेत खेळला चेंडू. तिथे अतुल आहे आणि अतुलच्या डोक्यावरून 1 बाउल. 4 धावा. चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनपर्यंत बाकी आहे.
आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या धावसंख्येवर. फिर से एक बार अरबाज अपने ओर के आखिरी गेंद लेके अतुल ठाकरे के लिए शॉट गेंद और खेल दिया है गेंद को। और ये चिन्मय दौड़ते हुए गेंद नहीं मिलेगी चिन्मय को और ये गेंद जाएगी 4 रनों के लिए चौकार। पहली ओवर में मेरा रिकॉर्ड तोड़ते हुए अरबाज 28 रन देते हुए, मैंने 22 दिए थे लेकिन कोई तो मेरे ऊपर आया, मेरे को भी अच्छा लगा। 28 रन पहली ओवर में अरबाज। अतुल अपने 18 रनों पे खेलते हुए अतुलला मारामारीच पटते, पण कसं आता बाहेर खेळून खेळून जरा जास्त नजर साफ झाले आणि त्याच्याकडे आयटम पण नाही म्हणून जास्त नजर साफ आहे. चॅटिंग करत नाही तो. आताची पोरं चॅटिंग करतात त्याच्यामुळे डोळे खराब होतात, पण अतुलकडे असं काय नाही. दुसरी ओव्हर घेऊन येईल तो बॉलर नेम सकपाल. दुसरी ओव्हर घेऊन येईल तो सकपाल. स्ट्राईकला असेल धनराज सावंत. अतुलला बघून तो पण जाम खुश झालेला आहे. आता तो पण उपट मारायच्या तयारीत आहे. बघूया. पहिलाच चेंडू सावंत फुल टॉस गेंद जाएगी सिमारे के पास 6 रनों के षटकार। पहली गेंद पे सकपाल को भेज दिया नदी में 6 रनों के लिए। पहली गेंद फुल टॉस थी, बहुत ही अच्छा कनेक्शन और 6 रन पहली गेंद में। सकपाल को हैरान करने हुई गेंद। नीचे रखते तो धनराज कुछ आगे पीछे खेल देते, लेकिन फुल टॉस गेंद को अच्छा समाचार लेते हुए अपने ओर की दूसरी गेंद लेके सकपाल फिर से एक बार धनराज सावंत के लिए क्या कुछ होता है देखते हैं अपन। फिर से एक बार सकपाल बल्ले के नीचे गेंद उठा के मारा, गेंद जाएगी अरबाज के सर के ऊपर से 4 रनों के लिए चौकार। 1 बाउंड चौका आता हुआ इसी के साथ स्कोर में बड़ापन होते हुए और स्कोर जाके पहुंच चुका है 38 रन पे। बहुत ही अच्छी बड़ी बल्लेबाजी। नागले का रिकॉर्ड तोड़ते हैं क्या देखते हैं। 102 रन बनाए थे नागले वालों ने, लेकिन अभी देखते हैं क्या सावंत पड़ा नागले के ऊपर जा पाएगी। दूसरी गेंद में स्कोर जाके पूछा है 38। सकपाल को 2 गेंद, दोनों भी गेंद को सीमा रेखा पार करते हुए फिर से एक बार सकपाल धनराज के लिए हवा में खेल दिया। गेंद के किले नीचे कोई नहीं है, लेकिन अरबाज बहुत मेहनत करते हुए अरबाज की मेहनत उकड़ जाती हुई और ये आता हुआ 4 रन। 9 बॉल का इशारा अंपायर का। बीमर गेंद थी, स्पीड रहेगी अगली गेंद। इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 43 रन 43 धावा। आणि अरबाज यांची खूप मेहनत चांगली होती, पण चेंडू काय त्यांना भेटू शकला नाही. लीड असेल पुढचा चेंडू धनराज सावंत यांच्या बॅटमधून लगातार 2 चौकार येताना पुन्हा एकदा सकपाल अपनी ओर की तीसरी गेंद फ्रीड गेंद है ये। बल्ले के नीचे गेंद थी, समझ नहीं पाया धनराज और डॉट गेंद आती हुई अच्छी गेंद डाली थी सकपाल ने, कुछ समझ नहीं पाया, कुछ पढ़ नहीं पाया था और डॉट गेंद के साथ 3 गेंद खत्म और रन जाके पहुंचे 43 रन पे। फिर से एक बार सकपाल अपने ओर की चौथी गेंद लेके बल्ले के बीच बीच में नीचे गेंद थी और हवा में खेल दिया चिन्मय के ऊपर से 6 रनों के लिए षटकार। बहुत ही बढ़िया शॉट था। 4 गेंद के समाप्त होने के बाद 49 रन पे यहाँ पे स्कोर जाके पूछा है। धनराज सावंत अपने नया बॉल दीजिए। अतुल ठाकरे खकाव चुका है उधर। कब बॉल आएगा, कब मैं मारूंगा। धनराज मार रहा है, मेरी बारी कब आएगी। ए जुना बॉल दे, दुसरी ओर आहे. पावर प्ले आहे का. किती रन दिले मी.
4 गेंदों में 21 रन दे चुके हैं सकपाल, बहुत ही महंगे साबित हो चुके हैं यहाँ पे। धनराज सावंत बढ़िया बैटिंग करते हुए। अतुल मार रहा है तो मैं क्यों देखूं, मैं भी मारूंगा। हमारे पीछे अभी तो धूम गाड़ी आने की बाकी है, इसलिए वो भी बिंदास खेल रहा है, कोई प्रॉब्लम नहीं है। फिर से एक बार सकपाल अपनी ओर की 5वीं गेंद लेके सावंत के लिए, और टॉस गेंद घुटना टेक के मारने का प्रयास। और यहाँ पे क्या प्रैक्टिस मैच चालू है ऐसा लग रहा है, फील्डर गेंद के ऊपर जा ही नहीं रहे और गेंद सीमारे से पार जाते हुए 4 रनों के लिए। इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन हो चुके हैं और इस ओवर के आखिरी गेंद अभी तक बाकी है और स्कोर 53 हो चुका है। हर बार टेंशन में, क्या करेंगे, इतने स्कोर मारोगे तो हमारा रिकॉर्ड टूट जाएगा। फिर से एक बार सकपाल अपनी ओर के आखिरी गेंद लेके धनराज के लिए, हवा में खेल दिया, गेंद के नीचे नहीं पहुंच पाए। गेंद को रोकने की बहुत बढ़िया कोशिश, लेकिन गेंद को रोक लिया दूसरे फील्डर ने। इसी के साथ 2 रन दौड़ के पूरे होते हुए अतुल दौड़ना नहीं चाहता क्योंकि उसको तीसरी ओवर मारने की जोडणी की आहे, थकावलेला बॅट्समॅन आहे तो, त्याच्यामुळे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 या धावसंख्येवर 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर। खूपच जबरदस्त बॅटिंग गजानन स्मृती सावंतवाडा या संघाची। नवीन टी शर्ट आणल्या पण काम 25 करून टाकला, सगळा रगत काढायला लावलाय, लाल कलर घेतला पण काम 25, लाल भडक काम कडक, तेजस गवारी मॅन फ्रॉम सावंतपाडा। दोन ओव्हर 55 धावा झालेल्या आहेत, अजूनपर्यंत 3 षटकांचा सामना बाकी आहे। बॉलर नेम चिन्मय, चिन्मय मात्रे आते हुए अभी, चिन्मय को कुछ तो गड़बड़ घोटाला करना पड़ेगा, एक तो विकेट लेना पड़ेगा, विकेट गिरेंगे गुच्छों में तब रोक पाएंगे सावंतपाड़ा को, गुच्छों में विकेट लेना पड़ेगा। चिन्मय कम बैक करेंगे क्या, अपने टीम को कम बैक करके देंगे क्या चिन्मय? अतुल, अतुल तो तैयारी है। चिन्मय अपनी ओर की पहली गेंद लेके अतुल के लिए, पहली गेंद शॉर्ट गेंद और शॉर्ट पिच पीछे मारते हुए गेंद जाएगी 1 बॉल 4, 4 रनों के लिए। टीम स्कोर जाके पहुंच चुका है 59 डावांवर आणि पहिला चेंडू होता, शॉर्ट चेंडू होता चिन्मय यांचा आणि अतुल यांनी मागे ढकलून दिला होता, चेंडूला हवेत खेळला होता आणि 1 बॉल 4 रन। पहिल्या चेंडूवर 4 धावा चिन्मय यांच्या। फिर से एक बार चिन्मय अपनी ओर की दूसरी गेंद लेके अतुल के लिए, फिर से एक बार शॉट खेल दिया, पिचिंग शॉट भेज दिया गेंद को खंडीपुरा में, 6 रनों के लिए षटकार। इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 65 रन पे जाके रुका हुआ स्कोर, 2 गेंद पे 2 बड़े स्ट्रोक आते हुए सब आसमानी टोला खेल रहे, गेंद सर्कल में अंदर रुक ही नहीं रही, दोनों सर्कल पार करके बाहर जा रही है। फिर से एक बार चिन्मय अपनी ओर की तीसरी गेंद लेके अतुल के लिए, अच्छी गेंद की, बल्ले को छू के गई थी लगता है गेंद, और ये कैच आसान कैच छोड़ते हुए एक अच्छा विकेट मिल सकता था, लेकिन कैच छोड़ दिया। अच्छा कमबैक किया चिन्मय ने इस गेंद पे। 3 गेंद खत्म होने के बाद स्कोर जाके पहुंचा है 65 रन। फिर से एक बार चिन्मय अपनी ओर की चौथी गेंद लेके, शॉर्ट गेंद और फिर से एक बार फेंक दिया, हवा में गेंद, 6 रनों के लिए षटकार। इसी के साथ स्कोर जाके पहुंचा है 71 रन पे, 4 गेंद 71 रन।
दोघांचं सिंगल। अतुल 34 रनों पे खेल रहा है और गुड्डिया 31 रन पे खेल रहा है। फिर से एक बार चिन्मय अपनी ओर की गेंद लेके अतुल के लिए, फिर से एक बार शॉट गया और फिर से एक बार नए घर के ऊपर से 6 रनों के लिए षटकार। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, शॉर्ट पिच गेंद डालोगे अतुल के लिए तो वो बाहर ही जाने वाला है। वो बाहर जा जाके बहुत ट्रेन हो चुका है वो। इसी के साथ स्कोर जाके पहुंचा है 77 पे जाके स्कोर पहुंचा है। फिर से एक बार चिन्मय अपनी ओर के आखिरी गेंद लेके, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी अतुल ठाकरे द्वारा। फिर से एक बार चिन्मय, फिर से एक बार शॉट गेंद, फिर से एक बार पीछे खेल दिया गेंद को हवा में और गेंद जाएगी। ये उल्टा कौन सा शॉट था, मैं भी नहीं पढ़ पाया और 4 रन के लिए चौकार। इसी के साथ स्कोर जाके पहुंचा 81 रनों पे। 3 ओवर खत्म होने के बाद 81। अतुल 44 पे खेल रहा है। अतुल क्या 50 उसके लिए नथिंग है, वो 100 ही मारता है। देखेंगे नागले वाले भी टेंशन में कि हमारा रिकॉर्ड तोड़ेंगे क्या। टेंशन में धक धक बढ़ती हुई नागले की टीम की, धड़कने तेज होती हुई नागले की टीम की, बहुत ही टेंशन में। 102 रन का रिकॉर्ड टूटेगा क्या, इसलिए वो टेंशन में। अभी वो कुछ खाएंगे भी नहीं नागले वाले, बहुत ही टेंशन में। 3 ओवर खत्म होने के बाद स्कोर जाके पहुंचा है 81 पे। फिर से एक बार अरबाज, कॉन्फिडेंस है बहुत, अभी कमबैक करेगा अरबाज ऐसा लग रहा है, क्योंकि 28 रन देने के बाद भी वो आ गया है, मतलब काम 25 करेगा वो। अभी गुच्चों में विकेट लेने वाला है लगता है, अभी देखते हैं। अरबाज फिर से एक बार ओवर लेके आता हुआ, अपनी तरफ से दूसरा ओवर, टीम की तरफ से चौथा ओवर। अरबाज बहुत ही डेंजर बॉलिंग करता है अरबाज, देखते हैं अभी। धनराज 31 रनों पे खेलता हुआ और अतुल 44 रन पे। बिंदास खेल रहे दोनों भी बैटर, क्योंकि धूम गाड़ी अभी तक इधर बैठी है। फिर से एक बार, ये कैच हो सकता है क्या, और ये पहले ही आके अरबाज ने पहली गेंद में सफलता देते हुए अपने टीम को पहली विकेट गिरती हुई और पहली गेंद में धनराज आउट होते हुए। पहिला झटका लगता हुआ गजानन स्मृति सावंतवाड़ा को। 81 रन, अच्छी गेंदबाजी, कमबैक। और हमारे कॉमेडी बहुत जन को पसंद आ गई है। हम लोग को, मेरे को अभी बख्शीश आया है, प्रकाश तुमड़ा चिंचोटी के जाने माने ऑलराउंडर, उनकी तरफ से मेरे को 100 रुपया। थैंक यू, धन्यवाद सर जी। फिर से एक बार मैच में हम जाएंगे। दूसरी गेंद अरबाज की, शॉर्ट गेंद हवा में खेल दी, धूम धूम स्ट्रोक आते ही दिखा दिया कि धूम गाड़ी पीछे क्यों रुकी थी। पहली गेंद में 6 रन, वैभव धूम आते हुए और स्कोर जाके पहुंच चुका है 87 पे। 87 रन, अपनी ओर की तो 2 गेंद हो चुकी है। पहली गेंद बहुत अच्छा डाली थी, लेकिन दूसरी गेंद में धूम आके धूम मचा ले, धूम कर दिया और 6 रनों के लिए षटकार। फिर से एक बार धूम के लिए अरबाज, तीसरी गेंद और फिर हवा में खेल दिया। गेंद के नीचे कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, अरबाज कूद जाएंगे, पहुंच नहीं पाए। 1 रन पूरा, दूसरे रन की कोशिश नहीं होएगी और एक रन से स्कोर बढ़ता हुआ, स्कोर जाके पहुंचा 88 रन पे। अच्छा कमबैक किया है अरबाज ने, 3 गेंदों में अभी तक 7 रन और 1 विकेट दिए। अच्छा विकेट लिए, मतलब अच्छी गेंदबाजी अभी तक। और 44 पे खेल रहे अतुल ठाकरे, अब एक खकाव खकाव के देखते हैं 50 मार पाते हैं क्या अतुल ठाकरे, वो भी हंसते हुए। देखते हैं क्या होता है। अरबाज की चौथी गेंद, और यहाँ पे क्या कुछ हुआ है, गेंद बल्ले को छू के मांडी पे लगा है, कुछ नहीं।
डॉट गेंद का इजाफा यहाँ पे अरबाज का कमबैक, क्या कमबैक किया अरबाज ने, जबरदस्त गेंदबाजी। 28 रन देके भी उन्होंने हिम्मत दिखाई कि मैं कर सकता हूँ, और लेकिन उसने कर दिखाया है यहाँ पे। फिर से एक बार अरबाज टू अतुल, अच्छी गेंद थी, कूद के निकाल दिया गेंद को, गेंद के नीचे अतुल, लेकिन अतुल के पीछे जाएगी गेंद, 6 रन के लिए षटकार। यहाँ पे अतुल का 50 पूरी होती हुई बैट आसमान में दिखाई है, घुटना टेक के माथा टिकाई है, सब कुछ कीजिए, लाइव मैच है ये, क्योंकि ये वीडियो आपको शाम को केवल आज से मिलने वाला है। 12 बॉल में 50 रन अतुल की हो चुकी है 50। फिर से एक बार अरबाज अपनी ओर की 5वीं गेंद लेके, रन हो चुके हैं 94, और 94 के प्लेयर ही है अतुल। फिर से एक बार गेंद, फिर से ओवर खेल दिया, और गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क, 6 रन के लिए षटकार। प्ले किया गेंद को और भेज दिया। ओ अभी 100 रन पूरा हो चुका है। चार 4 ओवर पूरे, और स्कोर जाके पहुंच चुका है 100 रनों पे। नागले वाले अभी डर के बैठे, उनको पता है कि हमारे 102 रन अभी कुछ काम के नहीं रहे इस दिन का। आज किधर हम लोग कितने दिन के बाद वापसी की थी, लेकिन आज की वापसी भी पीछे छोड़ दी है ऐसा लगता है। देखते हैं, 2 रन अभी तक पीछे है। अतुल आए कि मेडन ओवर डालेंगे क्या? नहीं, नए गेंदबाज कोई आने वाले हैं यहाँ पे। अतुल ठाकरे 56 रन पे खेल रहा है 13 गेंदों में। अच्छी बल्लेबाजी अतुल द्वारा। आखिरी गेंद लेके कौन आते हैं, देखते हैं अपन कौन आएंगे धूम गाड़ी को चलाने के लिए, रोकने के लिए। अंकित आखिरी ओर लेके अंकित आते हुए वैभव के लिए 100 रन पूरे हो चुके हैं। देखते हैं अंकित कल की क्या करते। पहली गेंद, वो बहुत ही अच्छी गेंद, जड़ में गेंद डाली थी, खोद के निकाला गेंद को। 1 रन पूरा, एक ही रन पे रुकना पड़ेगा, क्योंकि उधर खकावलेली बैटिंग करने के लिए आतुर रुका है, क्योंकि उसको खाली बल्लेबाजी पसंद है, रन लेना नहीं चाहेंगे वो। 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 101 पे पहुंच चुका है स्कोर जाके। पहली गेंद अच्छी गेंद डाली थी अंकित ने। फिर से एक बार अतुल के लिए कैसी गेंद डालते हैं, देखते हैं। अतुल अपनी ओर की शॉर्ट गेंद थी, छोटी वाइट गेंद का इशारा अंपायर का। वाइट रन से एक लेग बाइज का, वाइट रन से एक लेग बाइज की रन आते हुए स्कोर बढ़ता हुआ, स्कोर जाके पहुंच चुका है 103 रनों पे। नागलो वालों का रिकॉर्ड टूट चुका है। फिर से एक बार अंकित अपने ओर की दूसरी गेंद लेके धूम के लिए, फिर से यॉर्कर गेंद थी, खेल दिया हवा में ऑफसाइड में, खिलाड़ी वहां पे मजबूत, और यहाँ पे गेंद छोड़ती हुए 4 रन के लिए चौका। हाथ में गेंद थी, पकड़ नहीं पाए बराबर, और छोड़ दिया 4 रनों के लिए। इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 107 रनों पे। गजानन स्मृति सावंतवाड़ा का 127 रनों का हाई स्कोर है केसीए में, और ये भी उनका हाई स्कोर रहेगा। फुल टॉस गेंद थी, धूप ने खेल दिया सामने, और अच्छी फील्डिंग चिन्मय की, और बॉल वापस हाथ से छुट्टा हुआ, 4 रनों के लिए चौका। इसके साथ स्कोर जाके पहुंचा 111 पे। 127 रन रिकॉर्ड है केसीए में, और अभी भी फिर से एक बार रिकॉर्ड उन्हीं का बनने वाला है लगता है। 111 रन हो चुके हैं अभी तक, 3 गेंद अभी भी बाकी है। 127 का रिकॉर्ड मोड़ पाएंगे क्या, क्या लगता है आपको? देखते हैं क्या होता है अभी।
अंकित अपनी ओर की चौथी गेंद लेके ओ हवा में खेल दिया वैभव तुमने कैच के नीचे आते हुए खिलाड़ी और कैच छुट्टा हुआ। एक ही रन से संतुष्ट मानेंगे, वैभव के बल्ले से बराबर बैटिंग नहीं हो रहे और अतुल एक ही रन दौड़ेगा क्योंकि आपको पता है वो कौन है। एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 112 रन। आखिरी 2 गेंद अभी भी बाकी है, देखते 2 गेंद में कितने रन आते। फिर से एक बार अंकित, ओ अच्छा शॉट, घुटना टेक और अच्छी फील्डिंग अतुल की वहां पे। एक रन दौड़ते हुए दूसरे रन की कोशिश और 2 रन पूरे करते हुए इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 114 रन। इस ओवर की इस इनिंग की आखिरी गेंद लेके अंकित, अच्छी गेंदबाजी की है अंकित ने। फिर से एक बार अंकित अतुल के लिए फुल टॉस गेंद और फेंक दिया, हवा में गेंद थी, कैच नहीं ले पाए, क्या कुछ हुआ है वहां पे और ये गेंद गेंद जाएगी बाउंड्री के पार, 4 रनों के लिए चौकार और अतुल वैयक्तिक 118 रन हो चुके हैं, 119 पे विन है और खकावलेले बैट्समैन ने 62 रन, जबरदस्त बैटिंग। ताली बिली कुछ नहीं बजाते सावंतपाड़ा वाले क्योंकि वो खकावलेला है, वो खेलने के लिए आता है इधर उधर, पूरा दिन उसका वही काम है। 62 रन, अच्छी बढ़िया बैटिंग उसकी। वैभव धूम कुछ कर नहीं पाए, एक धूम मचले धूम एक षटकार मारा था लेकिन वो क्या बाद में कम गिरे। 118 रनों के बाद 19 जीतने के लिए। धन्यवाद श्रीकांतजी पाटील, अतिशय चांगला समालोचन त्याच्या माध्यमातून या मागील इनिंग मध्ये आपण ऐकला. अपकमिंग यंगस्टर आहेत, चला टॉस आता आपण करणार आहोत. कोण कोण आहे? वीर मराठा डोंगरेपाडा संघाचा कर्णधार, त्यानंतर TR नागले संघाचा कर्णधार आपण आलेले आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. तर टॉस होईल एकनाथदादा टबाळे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. TR नागले वर्सेस वीर मराठा डोंगरेपाडा या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच होईल.
AR नागले संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. AR नागले संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. तसेच वीर मराठा डोंगरीपाडा संघाला क्षेत्ररक्षण करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे. तर दोन्ही संघाने या मॅच नंतर रेडी राहायचं आहे. दुसरा डावल होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल डॉट. अप्रतिम सुरुवात किरण धूम याच्या माध्यमातून झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक एंडला अतुल विरारकर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जाईल निर्धाव. फुटवर्क वापर होताना दिसत नाहीये. चेंडू जाईल डॉट. क्रॉस विकेट शॉट खेळायचा प्रयत्न होता बॅटर अतुल याचा आणि तो बीट झालेला आहे या बॉलवरती. किरण धूम नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आपल्याकडे बॉल कटकला बॉलला चेंडू जाईल गली बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार आलेला आहे अतुलच्या बॅटमधनं आणि या चौकाराने मार्क झालेला बॅटर अतुल विरारकर. संघाचा देखील अकाउंट त्याने ओपन केलेला या चौकाराने. 119 धावा बनवायच्या आहेत. निबॉईस कामाने या संघाला पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. बॅटर अतुल ठाकरे, धनराज सावंत आणि वैभव धूम या तिन्ही बॅटरने 118 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि 119 धावांचे टार्गेट असेल निबॉईस कामाने या संघाला. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. फटका मात्र चांगला होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे गुरुनाथ हडळ यांच्या माध्यमातून आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. यावेळेस चांगला फटका अंदाज केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार. अप्रतिम फटका. ओव्हर चेंडू क्षेत्राला केली होती बॉलर किरण याने. त्या चेंडूला लॉकेट डाऊन ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला पाठवतोय डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. पायांचा वेध घेणारा चेंडू होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल टॉट. षटक संपलेला पहिला. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा धाव फलकावर लागला गेलेला आहे. आता मात्र 4 ओव्हरचा खेळ बाकी असेल. भरपूर धावा बनवायची असतील न्यू बॉईज कामाने या संघाला. पाहावं लागेल त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. अतुल विरारकर आणि चिन्मय महात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत. महेश सातवी आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. अपकमिंग यंगस्टर गजानन स्मृती सावंतपडा या संघाचा. पाहावं लागेल कशा प्रकारची बॉलिंग करेल या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. स्वतः बॉलर चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी 1 धाव मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या एका धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर चिन्मय म्हात्रे. संघाचा अकाउंट पोचले गेले नक्कीच 11 या आकड्यावरती. धावसंख्या 11 दाखल करावं लागल्या गेलेल्या आहेत. मोठे फटके मारावे लागतील न्यू बॉईज कामाने या संघाला. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल एंटर द गॅप. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. किरण धूम सुंदर क्षेत्ररक्षण झाले त्याच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. प्रयत्न करावे लागतील या दोन्ही बॅटरला. आव्हान भरपूर मोठा आहे. कठीण आहे आव्हान. चांगली कामगिरी करावी लागेल. षटकार आणि चौकाने डील करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. जास्तीत जास्त हवाई सफर करावं लागेल न्यू बॉईज कामाने या संघाला.
यावेळेस सुंदर फटका चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. हलकासा प्लंबॉल झालेला आहे, मिस्टेक केलेली आहे वैभवाने. बॅकअप होईल बॉलला आशिष याच्या माध्यमातून, नाही होणार. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार आलेला आहे. प्रोटेक्शन नक्कीच होता परंतु मिसफील्ड पाहायला मिळाली वैभव याच्या माध्यमातून. त्यानंतर बॅकअप साठी आला होता आशिष, त्याच्या माध्यमातून देखील चुकी झालेली आहे. आणि या 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे. महेश सात्विक नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. अतुल करता चांगला फटका, चेंडू ऑन ड्राईव्ह केला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये मिस्टर किरण धूम, चांगलं क्षेत्ररक्षण झाले त्याच्या माध्यमातून सुरेख पॅरल थ्रो पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 बॅटर आहेत मध्येश आतमध्ये चिन्मय म्हात्रे, अतुल विरारकर. चांगली बॅटिंग ते करतायत आपल्या संघाकरता. महेश तयार. यावेळेस ड्राईव्ह करता प्रयत्न होता, बॅटन बॉल संपर्क झाला नाही, चेंडू जाईल. या वेळेला डॉट. सुरेख चेंडूची हाताळणी करतोय बॉलर महेश सात्विक. अपकमिंग यंगस्टर, यंग टॅलेंट आहे या संघाचा. भरपूर क्षमता त्याच्याकडे आहे, चांगली गुणवत्ता, चांगली ॲबिलिटी आहे. जबरदस्त एफर्ट लावतोय मधल्या आतमध्ये. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज बाद. चिन्मय म्हात्रे बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन होईल न्यू बॉईज कॉमन संघाची. चिन्मय म्हात्रे हा बॅटर बाद झालेला आहे. 1 धाव त्याने बनवले आपल्या संघाकरता आणि तो निघून जाईल तंबूच्या आश्रयाला. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर होईल. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. गजानस्पती सावंतपडा आयोजित गजानस्पती चषक 2026 चे आयोजन आपण पाहतोय या KPL च्या मैदानावरती. राज घाटाळ बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. पहिलाच बॉल ऑप्टमच्या खूपच बाहेर, चेंडूच्या हाताळणी, व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 19 या अंकावरती. पहिलाच बॉल, चेंडू जाईल शॉट फायनलिंगच्या दिशेने. वैभव निर्वेच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. बॅटला स्पर्श होऊन चेंडू निघाला होता फाईन लेगच्या दिशेने. आता मात्र मिडफील्ड न्यूज टाइम स्ट्रोक, बॅट चेंज आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे आसिफ. बॅक टू द पवेलियन गॉन. यावेळेस पाहिलं तर नक्कीच आणखी एक विकेट डाऊन झालेला आहे. दुसरी विकेट डाऊन झालेला आहे. आसिफ हा बॅटर बाद झालेला आहे. प्रयत्न होता परंतु बॅटची एज लागून चेंडू विसावला होता वैभव याच्या हातामध्ये. तर नवीन बॅटर येईल अरबाज खान स्ट्रायकिंग एंडला. राज घाटाळ कमबॅक त्याने केली ओव्हर मध्ये, विकेटला प्राप्त झालेले आहे. आता मात्र अरबाज खान स्ट्रायकिंग असेल बॅटर. यावेळेस खेळाचा होता ऑन साइडच्या दिशेने, बॅटर संपर्क होत नाही, चेंडू जाईल. अप्रतिम कामगिरी करतो राज घाटाळ. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. सज्ज होईल नेक्स्ट बॉल करता. चेंडूला ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे लॉंग ऑनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. एका धावने संघाची धावसंख्या 21 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 21 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस ऑप्टमच्या बाहेर चेंडूच्या ताळणी, व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणारा संघाला.
स्वैर मारा करतोय बॉलर राज घाटाळ. यावेळेस चेंडू कट केलाय, चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी, ट्रॅव्हल होईल डिपेक्स्टा कव्हरच्या दिशेने. गुरुनाथ मिसफिल्ड करतोय, मिस्टेक झालेली त्याच्या माध्यमातून. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. चांगली रनिंग विकेट, चांगला ताळमेळ, चांगली कॉलिंग, चांगलं समन्वय पाहायला मिळतो या बॉलवरती. संघाची धावसंख्या 24 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी, चेंडू जाईल आता मात्र डॉट. खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही, चेंडू जाईल डॉट. षटक संपल्या. तिसऱ्या संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 24 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आशिष आले नवीन गोलंदाज. फुलटास बॉलच्या ताळणी, चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. बिमार चेंडूची हाताळणी केली होती बॉलर आशिष याने. आणि फ्री हिट बॉल असेल बॅटर अतुल करता. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या काळाला राज येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु थोडासा अपुरा राहिला. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 28 धावा. चांगले प्रयत्न करतोय बॅटर अतुल विराटकर. स्ट्राईक एंडला असेल. फुल टॉस बॉल, चेंडूला स्लाइस केलाय, चेंडू जाईल शॉट गली क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे धनराज मार्फत. सुरेख पॅरलल थ्रो पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल मिळाले जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एक एक धावेला महत्व देताना दिसत आहे दोन्ही बॅटर, परंतु आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. भरपूर आव्हान कठीण आहे. सुंदर फटकाव्यामध्ये चेंडू, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक योगेश बराड झेल त्यांनी मात्र कंप्लीट केलेला आहे. विकेट होईल डाऊन. राज खान हा बॅटर बाद होईल. एका मागे एक विकेट दिसत आहेत. न्यू बॉईज कामान या संघाची प्रॅक्टिसचा अभाव देखील दिसून येतोय. प्रॅक्टिसचा नक्कीच अभाव दिसून येतोय. भरपूर मागे पडताना दिसत आहे न्यू बॉईज कामन हा संघ, परंतु कमबॅक करावे लागेल. न्यू बॅटर एंटर झालेला आहे. अंकित असेल स्ट्रायकिंग एंडला. त्याला घाई करायची फेस. भरपूर वेळ जातोय. विनंती असेल वेळेबद्दल सहकार्य करा. आशिष तयार. नेक्स्ट बॉल असेल षटकातील. आड्या बाडणे खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल. या सुरेख कमबॅक, चांगली प्रकारे गोलंदाजी करतोय बॉलर आशिष. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस बॅटची चेंडू जाईल स्क्वेअरलेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गुरुनाथ. चेंडूला स्टॉप केलेल्या मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 31 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 31 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली महेश. सुंदर झेल, फलंदाज बाद होईल तो म्हणजे अंकित. बॅक टू द पवेलियन गॉन.
महेश षटकातील पहिला बॉल असेल महेश याचा. अतुल करपा हा फटका नक्कीच ऑन द राईज केला बॉलला. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे राज मार्फत. फक्त एक सिंगल धाव मिळाले जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असतील या शेवटच्या इनिंग मध्ये. भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता न्यू बॉईज कामाने या संघाला. फुल टॉस बॉल चेंडूला वळवले ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर झालेली. 4 धावांसाठी चौकार एक्झिक्यूट केलेल्या बॅटरने चेंडूला पाठवलेला आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर झालेली. 4 धावांकरता या चौकाराने संघाची धावसंख्या 36 वर पोहोचली गेलेली आहे. दबावाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतात. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत अतुल ठाकरे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. तीन चेंडू टाकून झालेले आहेत. फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे या दुसऱ्या इनिंग मध्ये. चौथा बॉल फलंदाज बाद. अतुल विराटकर हा बॅटर बाद झालेला आहे. जबरदस्त बॅटिंग त्याने केली. चांगला धावा त्याने बनवलेला आहेत आपल्या संघाकरता. अतुल्याचा विचार केला तर नक्की 2-3 चौकार, 4 वेळा डबल, 2 वेळा सिंगल धाव त्याने कंप्लीट केलेली आहे. चांगली बॅटिंग केली अतुल याने आपल्या संघाकरता. परंतु तो बाद झालेला आहे. तर त्याच्या जाग्यावरती न्यू बॅटर एंटर होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल महेश तयार. यावेळेस डाऊन द लेफ्ट चेंडूची हाताळणी. वाईल्ड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 38 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. महेश याचा पुढील बॉल. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. किरण आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख फेक आणि फलंदाज झालेला बाद. न्यू बॅटर एंटर होईल मनीष घरत. शेवटचा बॉल फेस करण्याकरता ट्रॅकिंग एंडला असेल महेश सातवी. हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला बॉलला आणि हा सामना जिंकलेला आहे गजानन स्मृती सावंतवाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन गजानन स्मृती सावंतवाडा न्यू बॉईज कामन संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय.